ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर स्टार्ट करायचं आहे आणि हे चॅप्टर स्टार्ट करताना यामध्ये बरेचसे फॉर्म्युले आपल्याला पाहिजे असतात, म्हणजे बऱ्याचशा फॉर्म्युल्याचं आपल्याला काम पडतात. तर यामध्ये काय होत असते पहा की या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले तुम्हाला 12वीच्या बऱ्याचशा चॅप्टरमध्ये तुम्हाला यूज करावे लागतात. आता एवढे मोठे फॉर्म्युले आपल्या लक्षात राहत नाही किंवा पाठ होत नाही, त्याची एक बेसिक कंडिशन सांगतो की हे लक्षात कसे ठेवायचे. इझिली लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी मी इथे सांगणार आहोत, फक्त केअरफुली लक्षात घ्या. 48 फॉर्म्युले तुम्हाला विदिन 10 मिनिट्स तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे की कसं सॉल्व्ह होतात तर. ठीक आहे, स्टार्ट करायचं आहे पहा. हा झाला क्वाड्रंट, याला म्हणतात फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला फोर्थ क्वाड्रंट. या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असतात, पॉझिटिव्ह असतात. साइन कॉस टॅन म्हणजे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, हे सगळे काय असतात, पॉझिटिव्ह असतात. यामध्ये काय असतात, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आणि उरलेले रिमेनिंग 4 निगेटिव्ह. यामध्ये टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह असतात आणि रिमेनिंग 4 काय असतात, याचे उरलेले 4 बाकीचे निगेटिव्ह. ठीक आहे, यामध्ये कॉस आणि सेक हेच पॉझिटिव्ह असतात आणि रिमेनिंग 4 काय असतात, निगेटिव्ह असतात. आता यामध्ये पाहिलं तर या 4 क्वाड्रंटचा जर आढावा जर घेतला आपण, तर या 4 क्वाड्रंट मध्ये काय होतात, 2-2 अँगल तयार करायचे. सपोज हा अँगल जर थीटा जर असेल तर काय होत असते पहा, हा अँगल थीटा आहे तर पहिला क्वाड्रंट राहत असते 0 ते π/2. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट π/2 ते π, थर्ड क्वाड्रंट π ते 3π/2 आणि फोर्थ क्वाड्रंट 3π/2 ते 2π. म्हणजे 4 क्वाड्रंट या ठिकाणी आलेले आहेत. तर काय होत असते, पहिला क्वाड्रंट 0 ते π/2, हा अँगल जर थीटा जर असेल तर हा रिमेनिंग अँगल काय होत असते, टोटल π/2 मधून थीटा गेला म्हणजे काय राहते इथं, π/2 मायनस थीटा. तर पहिला क्वाड्रंट 2 टाइपच्या अँगल पासून बनलेला आहे, एक थीटा जर असेल तर दुसरा π/2 मायनस थीटा असते. आता काय करसाल पहा, एक बेसिक कंडिशन सांगतो, ती कंडिशन फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वच फॉर्म्युले समजते. जर तुमचा अँगल जर n π/2 च्या टाइप मध्ये जर दिसत जर असेल तर काय होत असते, साइन हा कॉस कडे बिलॉंग्स करतो आणि कॉस हा साइन कडे बिलॉंग्स करत असतो. तुमचा अँगल जर n π/2 च्या टाइप मध्ये दिसत असेल तर. आणखीन पहा, त्यानंतर टॅन हा कॉट कडे बिलॉंग्स करतो, कॉट हा टॅन कडे बिलॉंग्स करतो, सेक हा कोसेक कडे बिलॉंग्स करतो, तर कोसेक हा सेक कडे. केव्हा, ज्यावेळेस तुमचा अँगल n π/2 च्या टाइप मध्ये असेल तर. सेकंड कंडिशन पहा, तुमचा अँगल जर nπ च्या टाइप मध्ये जर असेल, ठीक आहे, nπ च्या टाइप मध्ये जर तुमचा अँगल जर असेल तर या ठिकाणी काय होत असते, साइन हा साइनलाच बिलॉंग्स करतो, कॉस हा कॉसलाच बिलॉंग्स करतो, टॅन टॅनलाच बिलॉंग्स करतो, कॉट कॉटलाच बिलॉंग्स करतो, सेक सेकला बिलॉंग्स करते आणि कोसेक कोसेकला बिलॉंग्स करते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं काम आहे, 48 फॉर्म्युले समजून जातात. कसं पहा, nπ जर असेल तर स्वतःला स्वतःच बिलॉंग्स करतात आणि nπ/2 जर असेल तर साइन हा कॉसला, कॉस हा साइनला, सेक हा कोसेकला, कोसेक सेकला, टॅन हा कॉटला, कॉट हा टॅनला. तर या ठिकाणी पहा, n म्हणजे काय होत असते, n इज अ इंटिजर, n इज अ इंटिजर म्हणून n काय इथं इंटिजर, कोणताही नंबर राहू शकते इथं. ठीक आहे, आता या ठिकाणी फक्त एवढं लक्षात ठेवा. पहा आता फॉर्म्युले, फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट काय सांगते पहा, फर्स्ट क्वाड्रंटची कंडिशन काय, 0 पेक्षा मोठे, π/2 पेक्षा लहान, 0 ग्रेटर दॅन थीटा, लेस दॅन 2π, सॉरी π/2. ठीक आहे, म्हणजे तुमचा थीटा हा 0 पेक्षा मोठा आहे आणि π/2 पेक्षा लहान आहे. ते हे तर बेसिक 6 फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. साइन थीटा म्हणजे या ठिकाणी हा थीटा पाहायचा आहे, हे तर माहिती आहे आपल्याला, x पॅरलल टू द y आणि हा नॉर्मल म्हणजे r. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट डिवाइड बाय हायपोटेनियस, ऍडजसंट डिवाइड बाय हायपोटेनियस, त्यानंतर अपोजिट डिवाइड बाय ऍडजसंट, त्यानंतर ऍडजसंट डिवाइड बाय अपोजिट, त्यानंतर हायपोटेनियस डिवाइड बाय ऍडजसंट, हायपोटेनियस डिवाइड बाय अपोजिट. हे तर सगळ्यांना 6 फॉर्म्युले माहितीच आहे.
पण यानंतरचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले कसे आहे पहा आता. या ठिकाणी येत असतो पहिला अँगल साइन π/2 मायनस थिटा, पहिला क्वाड्रंट सगळ्यात इम्पॉर्टंट. त्यानंतर कॉस π/2 मायनस थिटा, परत टॅन π/2 मायनस थिटा, त्यानंतर कॉट π/2 मायनस थिटा, त्यानंतर सेक π/2 मायनस थिटा, परत कोसेक π/2 मायनस थिटा. चेक करा, पहिला क्वाड्रंट π/2 मायनस थिटा, हे एक फॉर्म्युला. आता काय सांगितलेलं आहे मी कंडिशन की n π/2 जर असल तर साइन हा कॉस कडे जातो, कॉस हा साइन कडे जातो, याप्रमाणे. ठीक आहे, π/2 दिसला मला इथं, π/2 प्रत्येक यात π/2 आहे. π/2 जर असेल तर साइन हा कुणाकडे जातो, कॉस कडे जातो. अँगल कोणता आहे, थीटा. आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये सर्वच पॉझिटिव्ह राहतात, तर साइन काय राहणार आहे, पॉझिटिव्ह. इथं चेक करायचं, इथं पॉझिटिव्ह द्यायचं. सेम कंडिशन, π/2 आहे, कॉस कोणाकडे, साइन कडे. अँगल कोणता, थीटा. परत π/2 आहे, टॅनचं काय होत असते, कॉट. अँगल कोणता आहे, थीटा. जो अँगल आहे तो द्यायचा. π/2 आहे, कॉटचं काय होतं इथं, टॅन. अँगल कोणता, थीटा. π/2 आहे, सेकचं काय होत असते, कोसेक. अँगल थीटा. π/2 आहे, कोसेकचं सेक. अँगल कोणता, थीटा. इझी. आता सेकंड क्वाड्रंट पाहायचा आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय होत असते पहा, अगेन सेकंड क्वाड्रंट दोन टाइपचे अँगल देतात. किती टाइपचे, दोन टाइपचे. आता हा जर पाहिला तर हा 90 पेक्षा थोडा मोठा आहे, तर याला काय म्हणणार आपण, π/2 प्लस थिटा. 90 पेक्षा थोडा मोठा आहे, π/2 प्लस थिटा. आता याला जर पाहिलं तर याला काय म्हणणार, हा पाय पेक्षा लहान आहे, तर पाय मायनस थिटा. पाय पेक्षा लहान आणि 90 पेक्षा मोठे म्हणजे सेकंड क्वाड्रंट. इथं जर पाहिलं तर सेकंड क्वाड्रंट कसा येते पहा आता. सेकंड क्वाड्रंट येते 90 पेक्षा मोठा, ठीक आहे, आणि पुन्हापेक्षा लहान, पाय पेक्षा लहान. आता नेक्स्ट काय करसाल पहा, यामध्ये ही 6 टाइपचे फॉर्म्युले येतात. कसे येतात पहा, साइन π/2 प्लस थिटा, त्यानंतर कॉस π/2 प्लस थिटा, त्यानंतर सेक किंवा टॅन π/2 प्लस थिटा, त्यानंतर कॉट π/2 प्लस थिटा, त्यानंतर सेक π/2 प्लस थिटा, आणि लास्ट आहे कोसेक π/2 प्लस थिटा. प्रत्येक क्वाड्रंट मध्ये तुम्हाला दोन टाइपचे अँगल सापडतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये π/2 प्लस थिटा, ते आपण पाहत आहोत. म्हणजे π/2 प्लस समथिंग इथं समजलं पाहिजे. π/2 प्लस समथिंग म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे इथं, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर पाहिलं तर साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह राहतात, रिमेनिंग चार काय राहत असतात, निगेटिव्ह. तर यामध्ये काय होतात पहा, π/2 आहे तर साइन हा कोणाकडे जात असतो, कॉस कडे. अँगल कोणता आहे, थीटा. पण साइन हा सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह राहते, ठीक आहे. परत π/2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट, π/2 असल्यामुळे कॉसचं काय होत असते, साइन, ठीक आहे. अँगल आहे थीटा, पण कॉस हा सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह, ठीक आहे. टॅन π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे, तर सेकंड क्वाड्रंट आहे तर π/2 जर असेल तर टॅनचं काय, कॉट थिटा. पण सेकंड मध्ये टॅन काय राहते, निगेटिव्ह. नेक्स्ट पहा, π/2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट, π/2 आहे म्हणून कॉटचं काय येते इथं, टॅन थिटा. पण कॉट हा सेकंड मध्ये काय येतो, निगेटिव्ह. फक्त सेकंड मध्ये साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह आहे, बाकीचे चार काय आहे, निगेटिव्ह आहे. परत पहा, π/2 प्लस थिटा आहे, ठीक आहे. तर सेकंड क्वाड्रंट π/2 जर असेल तर सेकचं काय होत असतं इथं, कोसेक. पण सेक हा सेकंड मध्ये काय येतो, निगेटिव्ह. परत पहा, π/2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक, ठीक आहे. π/2 इथं कोसेकचं काय, सेक थिटा, ठीक आहे, सेक थिटा. तर या ठिकाणी कोसेक सेकंड मध्ये काय, पॉझिटिव्ह. म्हणजे या ठिकाणी साइन आणि कोसेकच काय राहणार आहे, पॉझिटिव्ह. कशा, सेकंड मध्ये. ते झाले तुमचे फॉर्म्युले. आता आणखी सेकंड क्वाड्रंट मध्ये काय येतात पहा. नेक्स्ट यामध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये येतात, पहिला तर पाहिला, सेकंड येतात की पाय पेक्षा लहान. तर पाय पेक्षा लहानचे एकदा लिहून घेऊ आपण फॉर्म्युले. साइन पाय मायनस थिटा, कॉस पाय मायनस थिटा, टॅन पाय मायनस थिटा, कॉट पाय मायनस थिटा, सेक पाय मायनस थिटा, कोसेक
पाय मायनस थिटा. ठीक आहे. आता याला पाहायचं आहे काय सांगितलेलं आहे, पाय जर आला म्हणजे एन पाय जर येत जर असेल तर ते स्वतःच बिलॉंग्स करत जातात. म्हणजे साईनला साईन, कॉसला कॉस, टॅनला टॅन, कॉटला कॉट, सेकला सेक आणि कोसेकला कोसेक किंवा एन पायची कंडिशन असेल तर सगळ्यात पहिले पाहायचं आहे की पाय मायनस थिटा म्हणजे 180 पेक्षा लहान सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे पाय जर असेल तर साइन हा काय होत असतो, साइन अँगल कोणता आहे थिटा, पण सेकंड मध्ये साइन काय पॉझिटिव्ह. पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट, पाय जर असेल तर कॉसचं काय होत असते कॉस, अँगल जो असेल तो घ्यायचा, थिटा असेल थिटा घ्यायचा, अल्फा असेल अल्फा घ्यायचा. पण कॉस आहे तर कॉस काय राहतो सेकंड मध्ये निगेटिव्ह. ठीक आहे. पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट, तर पाय आहे म्हणून टॅनच बिलॉंग्स करतात, अँगल आहे थिटा, सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय निगेटिव्ह. सेम पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट काय येत असतो बघा, कॉट थिटा, पण कॉट काय राहत असते सेकंड मध्ये निगेटिव्ह. पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट म्हटलं तर या ठिकाणी पाय जर असेल तर सेक, अँगल जो असेल तो थिटा, आणि सेक काय राहत असतो सेकंड मध्ये निगेटिव्ह राहत असते. परत नेक्स्ट पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये काय कोसेक आहे, तर पाय जर असेल तर कोसेक अँगल कोणता आहे थिटा, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक काय राहत असते पॉझिटिव्ह राहत असते, म्हणून हे पॉझिटिव्ह राहणार. हे झालं पहिलं आणि दुसरं क्वाड्रंट. असंच आपल्याला तिसरं आणि चौथं क्वाड्रंट पाहायचं आहे. पॉज द व्हिडिओ, नोट डाऊन.